नमस्कार मित्रांनो, मी सपना निकम कायद्याच्या बाराखडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत त्या विषयावरून ज्या विषयावरून दररोज लाखो कुटुंबे तुटत आहेत, न्यायालये भरत आहेत, जीव जात आहेत आणि नाती संपत आहेत आणि त्या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे जमीन वाटप। शेतीची जमीन कधी प्रेमाचे प्रतीक तर कधी वादांचे केंद्र तर कधी घर उद्ध्वस्त होण्याचे कारण। माझ्याकडे दररोज फोन येतात, मॅडम भाऊ म्हणतो जमीन माझीच, त्याने फसवले, दुसऱ्याने त्याच्या नावावर सातबारा करून घेतले, 10 वर्षापासून कोर्टात केस आहे, अजून काहीच निकाल नाही, वगैरे वगैरे। पण खरं काय? लोकांना कायद्याने जमीन कशी वाटली जाते हेच माहीत नसते। फक्त नाव सातबारावर घातलं म्हणजे जमीन मिळाली असं समजतात आणि तिथून सुरू होतो 100 वर्षांचा वाद। आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे, कारण आज तुम्ही शिकणार आहात जमीन वाटपाची A to Z कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्रे तसेच सरकारी प्रक्रिया आणि कोर्ट प्रक्रिया, सर्वात मोठ्या चुका कोणत्या, न्याय मिळवण्यासाठी सर्वात स्ट्रॉंग मार्ग कोणता। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याकडे 100% प्रॅक्टिकल नॉलेज असेल, ज्यामुळे तुम्ही घरातील वाद टाळू शकता आणि न्यायाने हिस्सा मिळवू शकता। आपल्या समाजात एक कठोर वास्तव आहे, कुटुंब एकत्र असताना जमीन सामायिक मालमत्ता असते, परंतु मालकाचे निधन झाले की जमीन ताबडतोब हिस्सा युद्ध बनते आणि इथून सुरू होतात कायदेशीर समस्या। बेकायदेशीर ताबा, बनावट सातबारा, फेरफार, खोटे कागदपत्र तयार करणे, पिकावरून भांडणं, सीमा विवाद, कोर्टात पार्टिशन सूट, इंजक्शन, स्टे ऑर्डर्स, कमिशन मोजणी आणि वर्षानुवर्षे चालणारे खटले। भारतामध्ये 80% सिव्हिल वाद जमीन विषयक आहेत। सरासरी जमीन वाद 20 ते 40 वर्ष चालतो। एक केस कुटुंब लाखो रुपये खर्च करते पण समाधान मिळत नाही। हे सर्व का? कारण लोकांना एक मूलभूत गोष्ट माहीत नसते, जमीन ही सामायिक असते तोपर्यंत जोपर्यंत कायदेशीर वाटप होत नाही। फक्त नाव सातबारावर घालणे म्हणजे हिस्सा मिळणे नाही, तोंडी वाटप म्हणजे कायद्याने शून्य। हाताने रेषा काढणे किंवा तात्पुरते विभागणे याला कोणतीही कायदेशीर किंमत नाही। कायदेशीररित्या जमीन वाटप केल्याशिवाय कुणीही स्वतःची जमीन म्हणवू शकत नाही। स्वतंत्र विक्री, गहाण, फसल कर्ज प्रक्रिया करता येत नाही। भविष्यातील विभाजन किंवा व्यवहार मान्य होत नाही। म्हणजे स्पष्ट नियम, जमीन कायदेशीररित्या वाटप म्हणजेच वाद समाप्त होईल। तसेच मोजणी, नकाशा, नोंदणी, फेरफार म्हणजेच पूर्ण हक्क। वाटप नसेल तर भांडण 100% निश्चित आहे। जमीन वाटप केलं तर कुटुंब सुरक्षित राहतील, नाही केलं तर भविष्यात न्यायालय आणि पोलिसांची वाट धरावी लागते। त्यामुळे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही जमीन वारशांनी मिळाली तर ताबडतोब कायदेशीररित्या वाटपाची प्रक्रिया सुरू करा। हे नाही केले तर आज नाही तर उद्या भांडण निश्चित होणारच। भविष्यात मुलं न्यायालयात भेटतील, शेतात नाही। आता बघूया जमीन वाटपाचे प्रकार। पहिले आपसी वाटप म्हणजेच म्युच्युअल पार्टिशन म्हणजे सहमती वाटप। यामध्ये सर्व वारस एकमताने बसतात। पंच, साक्षीदार, तलाठी यांच्या उपस्थित तडजोड लेखी केली जाते। त्यानुसार मोजणी तसेच नवीन सातबारा सर्वात स्वस्त आणि जलद मार्ग हाच होता। त्यानंतर दुसरे न्यायालयीन वाटप म्हणजेच कोर्ट पार्टिशन सूट, कारण कुणी हिस्सा नाकारत असेल, कुणी बेकायदेशीर ताबा घेत असेल, कुटुंब एकमतात येत नसल्यास यात रेग्युलर सिव्हिल सूट दाखल होतो। नंतर कमिशनर मोजणी आणि शेवटी फायनल डिक्री म्हणजेच निकाल येतो। त्यानंतर सरकारी वाटप, यात तलाठी मंडळ किंवा सर्वे मोजणी सरकारी नकाशा तयार करते, नकाशानुसार हिस्सा देण्यात येतो। आता बघूया जमीन वाटपासाठी आवश्यक कागदपत्रे। सातबारा उतारा जमीन तपशीलसाठी, नंतर क्षेत्रफळ, फेरफार नोंद, मालकी बदल व नोंद, तसेच वंशावळी प्रमाणपत्र कायदेशीर वारससाठी, त्यानंतर मृत्यू दाखला, मालकाचा मृत्यू, त्यानंतर प्रमाणित आधार, KYC, सर्व वारसांची ओळख आणि स्वाक्षरी, तसेच शेती नकाशा, मॅप, सीमा आणि मोजणी, तसेच घर, विहीर, रस्ता नकाशा, सुविधा विभाजन पंचनामा, सहमतीनामा म्हणजेच आता जमीन वाटप प्रक्रिया बघा। पहिले सर्व वारसांची बैठक होते, किती जमीन कोणाला, रस्ता, विहीर, पाणी, ओढा, घर यावर निर्णय, तसेच लेखी नोंद, विटनेस म्हणजे साक्षीदार आणि ग्रामपंचायत। त्यानंतर पंचनामा, संमती करार, महत्त्वाचे तलाठी, सरपंच साक्षीदार आणि पंच साक्षीदार स्वाक्षरी, याशिवाय कोणतेही वाटप मान्य नाही। त्यानंतर शासकीय मोजणी,
मोजणी अर्ज तहसील कार्यालयात वास्तविक सीमा नकाशा, सर्व पक्षांची उपस्थिती आणि स्वाक्षरी, वाटपाची खरी किल्ली म्हणजे नकाशा, नंतर फेरफार म्हणजे म्युटेशन एंट्री आधी, नोटीस पिरियड, कोणाचीही हरकत न आल्यास फायनल एंट्री, त्यानंतर पार्टिशन डीड रजिस्ट्रेशन म्हणजे वाटणीपत्र रजिस्टर होते, त्यानंतर सब रजिस्टर ऑफिसला रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, सहमती वाटपात सवलत, नंतर फायनल रेकॉर्ड, प्रत्येकाचा स्वतंत्र सातबारा, स्वतःची जमीन, स्वतःचा कायदेशीर हक्क, जमीन वाटपातील सर्वात मोठ्या चुका बघा. फक्त सातबारावर नाव घालणे म्हणजे जमीन मिळाली नाही, तोंडी वाटप म्हणजे कायद्याने शून्य, मोजणी न करणे म्हणजे भविष्यात मोठा वाद, विहीर, पाणी, रस्ता, नंच लिहिणे म्हणजे भांडण ठरलेले, पंचनामा न करणे, न्यायालयात दस्तऐवज नाही, म्युच्युअल वाटप करताना एक वकील न ठेवणे. जमीन वाटपाचा बेस बघा. मोजणी, त्यानंतर नकाशा, त्यानंतर सहमती दस्त, त्यानंतर पार्टिशन सूट कधी दाखल करायचा. 1. हिस्सा नाकारल्यास, जर कायदेशीर वारस असूनही तुमचा हिस्सा प्रत्यक्ष दिला जात नसेल किंवा तुम्हाला काही मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगितले जात असेल तेव्हा. 2. जमीन एकट्याने बळकावणे, इल्लीगल पोजेशन, एका व्यक्तीने जास्त जमीन वापरात घेतली असेल किंवा इतर वारसांना शेतात प्रवेश करू देत नसेल तर तेव्हा. त्यानंतर बनावट कागदपत्रे आणि फसवणूक, खोटे हस्तांतरण देणे, खोटे फेरफार, बनावट पावत्या, खोटे करार तयार करणे, तसेच सातबारामध्ये एकट्याचे नाव करून घेणे, इतर वारसांना न सांगता नाव बदलणे किंवा फेरफार नोंदीत फसवणूकची वाटप शक्य नसल्यास सर्वांनी बसून वाटप करायला नकार देणे किंवा कोणत्याही बाबतीत एकमत न होणे. तसेच रस्ता, विहीर, पाणी, सीमारेषा यावर वाद सीमा निश्चित नसेल, रस्ता बंद केला असेल, विहिरीवरून भांडण असेल तर स्टेप 1 रेग्युलर सिव्हिल सूट दाखल करणे. नागरी न्यायालयात जमीन वाटपासाठी पार्टिशन व स्वतंत्र कब्जा सेपरेट पोजेशन मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागतो. सर्व कायदेशीर वारसांना त्या खटल्यात पक्षकार म्हणजेच पार्टी म्हणून घेणे बंधनकारक आहे. कुणी एक जरी राहिला तरी खटला अपुरा राहतो. त्यानंतर रिटर्न स्टेटमेंट, प्रतिवादी समोरील पक्ष न्यायालयात त्यांचे लिखित उत्तर दाखल करतात, त्यामध्ये ते दावा मान्य किंवा नामंजूर याची कारणे मांडतात. इश्यू फ्रेमिंग, न्यायालय दोन्ही बाजूंच्या दाव्यावर आधारित मुख्य मुद्दे तयार करते. मुख्य मुद्दा, कोणाचा किती हिस्सा, जमीन सांप्रदायिक मालमत्ता आहे का, कोणाला काय अधिकार आहेत. त्यानंतर एव्हिडन्स, पुरावे व साक्षी, दावेदार आपले पुरावे दाखल करतो. त्यानंतर सातबारा उतारा, वंशावळ म्हणजेच लीगल हेअर सर्टिफिकेट, मृत्यू दाखला किंवा आधार पुरावा, मोजणी नकाशा, रस्ता, विहीर, सोयी यांचे दस्तऐवज, गरज पडल्यास साक्षीदारही साक्ष देतात. त्यानंतर कोर्ट कमिशनर मोजणी आदेश, न्यायालय योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वे, नकाशा व मोजणी करण्यासाठी कोर्ट कमिशनर नियुक्त करते. हा कमिशनर जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतो व अहवाल तयार करतो. अहवालात सीमा, रस्ता, पाणी, घर, विहीर याची अचूक नोंद असते. त्यानंतर फायनल जजमेंट म्हणजेच फायनल डिक्री, सर्व पुरावे, नकाशा व मोजणी अहवाल तपासून न्यायालय अंतिम निर्णय देते. त्यानुसार कोणाला किती हिस्सा मिळणार आणि कसा वाटप होणार याचा आदेश दिला जातो. त्यानंतर एक्झिक्युशन पार्टिशन म्हणजेच फायनल डिक्री मिळाल्यानंतर जमीन प्रत्यक्ष मिळवण्यासाठी एक्झिक्युशन पिटिशन दाखल करावी लागते. त्यानुसार प्रत्यक्ष मोजणी, चिन्हांकन आणि कब्जा देण्यात येतो. त्यानंतर इंडिपेंडंट सातबारा, आदेशानुसार प्रत्येकाच्या नावाची वेगळी सातबारा नोंद तयार होते, म्हणजे प्रत्येकाचा हक्क कायदेशीर व स्वतंत्र. महत्त्वाचे लक्षात ठेवा, तोंडी वाटणी म्हणजेच कायद्याने मान्य नाही, पुरावा नसल्यामुळे न्यायालय स्वीकारत नाही. त्यानंतर पार्टिशन सूट शिवाय वादग्रस्त जमीन मिळत नाही. वाद असेल तर कोर्ट आदेशच अंतिम. 7/12 नाव म्हणजे मालकी नाही, फक्त नोंद असते, मालकीचा पुरावा नसतो. फायनल डिक्री, त्यानंतर एक्झिक्युशन म्हणजेच ॲक्च्युअल जमीन. फायनल डिक्रीनंतर एक्झिक्युशन झाल्यावरच खऱ्या जमिनीचा कब्जा मिळतो. जमीन व मालकी हक्क स्पष्ट करण्यासाठी पार्टिशन सूट हा एकमेव योग्य व कायदेशीर मार्ग आहे. फायनल डिक्री व एक्झिक्युशन पिटिशन केल्याशिवाय प्रत्यक्ष जमीन मिळत नाही.